फिरते मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चांदूर बाजार तालुक्यातील कुरड पूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधीनस्थ निवासी मूकबधीर विद्यालयाला सदिच्छा भेट प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ही फिरते मेडिकल युनिट असलेली अँब्युलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिक मध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी चांदूर बाजार तालुक्यातील कुरड पूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधीनस्थ निवासी मूकबधीर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली. निदान लवकर होणं हेच आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे. ते निदान त्याने मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डरलेस ऑर्गनायझेशन वर्क फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे. प्रामुख्याने गावोगाव ॲम्ब्युलन्स देणं, फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे. यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वसतिगृह चालतं आहे. मी खूप त्याच्याशी जवळून जोडला गेलो आहे. आज जी ॲम्ब्युलन्स आहे ती 22 गावात जाणार आहे. मी बच्चूभाऊंचंही 25 गावात जाणार आहे. बच्चूभाऊंचंही मनापासून अभिनंदन करेन, कारण आता पैसे नाही आहेत माणसांकडे, म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांनी, असं नाही, सरकारकडे नाहीत असं नाही, ते पोचवायला लागते. आणि ते पोचवण्याचं काम एचडीएफसीच्या CSR फंडमधून आपण HDFCच्या CSR फंडमधून आहे. CSR तर इतका आहे, जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 10 पट तरी, किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला 700 कोटी मिळाले तर 70 कोटी इतकी अमाऊंट आपल्याला CSRमधून आणता येईल. इतकी CSRची ताकद वाढली आहे. त्यांना 5 कोटीच्या वर प्रॉफिट झालं तर 2% सक्तीने बॅलन्स शीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम खर्च केलं. त्यातले 75% 31 मार्च आधी खर्च करायला लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही. त्यामुळे CSRमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे HDFCने दिले खूप चांगले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.